इकडे काम जोरात सुरू आहे आणि वाजल्यात रात्रीचे 2:26 आणि आता इथे ठरलंय की आपण काहीतरी म्हणजे आमचं पहिलंच 15-20 मिनिटात आधी ठरलेलं कोल्ड कॉफी पियाची. कोल्ड कॉफी विथ भेल भिकाजी. तर त्यासोबत एक भेल मागवायची. काय भिकाजी भेल, भिकारी भेल. आणि किसच्या भाषेत माझा तर आज ब्लॉग करायचा बिलकुल मूड नाही, पण भाई इनका सुनना पडता है. भिकाजी भेल स्विगी इंस्टामार्ट स्पॉन्सर अनिकेत पांचा यांनी मागवलं. आता कोल्ड कॉफी करायची, 2 लिटर दूध. ते स्मूदी आपल्या स्पॉन्सर आहेत. आपण झेप्टो गेलाय, 1.5 तास अर्धा तास होऊन गेलाय, अजून आईस्क्रीम येत नाही. नॉनसेन्स झेप्टो आहे. इंस्टामार्ट 20 मिनिटाच्या अगोदर आला. हाँ इंस्टामार्ट आला. इंस्टामार्ट को फुल इज्जत. हाँ भिकाजी भेलचा उपक्रम बघा. सगळी टाक एकूण एक. काय मिक्स करतो ते सांग तरी. त्याच्यावर चटणी पण येते आपल्याला, गोड चटणी. ती चमचा पण भैया बनवून देतो ना, जी भैया बनवून देतो ना तशी ती गोड चटणी आहे. ती वही चमचा. तू भैयापेक्षा काय कमी आहेस? तू तर भैया, हा तर भैयाच्या वरचा आहे. नाही त्या चमच्याला इज्जत नाही. टेस्ट करून बघतो. अरे मला काय वाटलं ह्याच्यात आहे, मला वाटलं त्याच्यात आहे. ह्याच्यात आहे पापडी आणि एक वाटाणा आहे ह्याच्यात. हे ठेव. ठीक आहे नाही बरोबर आहे. अरे पहिला फील तर येऊ दे. सो पाठीमागचं तुम्ही इग्नोर करा, आपला कारखाना आहे. आपण आता कोल्ड कॉफी चालू केली आहे. हा माझा ज्युसर जार आहे. खाली आपला घरचा मिक्सर आहे, त्याला आपण चड्डी बनवली. नेसकॅफे शुगर, आपण त्यात क्रश आईस टाकला आणि कॉफी टाकले, सॉरी शुगर टाकले. कॉफी आता टाक्या चमचा धुवायला गेला माणूस आपला. आणि आता प्रॉपर ग्लास भेल संपली, चटणी पण संपली. काय केलं पाहिजे होतं, त्या दोन्ही चटण्या ना ह्याच्यात मिक्स केल्या पाहिजे आणि ती भेल अशीच खायला पाहिजे होती. एकच चमचा चटणी होती, वेगळं नाही 2 डब्याच्या होत्या ना. ठीक आहे होता सगळं. आपला वर्ल्ड कप भरलाय. थोडी घट्ट झाली, बघूया कशी झाली. आणि काकाला खारट लागले. कॉफी पण खारट लागते बघ. म्हणजे ह्याच्यात पण त्याचा पहिला नंबर आहे. मी आता सांगितलं की शूट एकदम असं थोडं हे करा. अरे ह्यानी का एकदम खालचीच पाते. अरे झोप घालवायची. पहिलं टेस्ट मागची साईड आहे. टेस्ट कहा आहे घट्ट आले रे. खारट माणसाला दे पहिली. खारट माणसं कोल्ड कॉफीची टेस्ट नाही थांबणारा. बघ ना मिल्क पावडर याची टेस्ट येते. अजून काय कॉफीची टेस्ट पाहिजे मला देत नाही. मला भरपूर पाहिजे. मी टू एक मिनिट. तो बाहेर नको. पूर्ण फोम तयार झाला भाई. डॅल्गोनो झाली रे ती. बस विषय खोला. आता ते चमच्यावर खाणार आहे अनिकेत पांचा. म्हणजे विथ आईस्क्रीम पण बनवलाय तो. चिपकते ना अशी पाहिजे. ते सांगत होतं शुभम त्याने काय का ठेवलं नाही. ती वापरायला होईल मग ती लिपस्टिक नाही. युद्ध पातळीवरती काम झालं पाहिजे. पण सगळं आमच्या लालबागमध्ये पटकन अवेलेबल होतं.
लालबाग, दादर, परळ, शिवडी. आता पण लालबागमध्ये गेला. आता आपण जाणार आहे, आपण नाश्ता करायला जाणार आहे, ते दाखवतो. आपले उंदीर काय दर्शन काय आंग्रे नाही त्याचं स्टुडिओचं नाव काय त्या दर्शन द आर्टिस्ट. तो आपला वर्लीमध्ये मूर्तिकार आहे आपला भाव. तिथे आपण उंदीर रंगवायला दिलेत त्याला. किती महिने झाले? ठीक आहे 4-5 दिवस झाले. जर तू ते उंदीर रंगवून नाही दिलेस तर तुला पहिल्या दिवशी उंदीर म्हणून तुलाच उभं करणार बाबा. आणि तो वाटणार पण. आणि तो वाटणार दुसरा एका साईडला तुझ्या भावाला आणि एका साईडला तुला दाखवतो त्याला. आणि आम्ही दाखवणार तुम्हाला. आणि तुम्ही जेन्युइन हे सांगा रिव्ह्यू. त्या भावाला तो बघितलंय, तो आता जस्ट घेऊन गेला तरी पण दाखवेल. ते 2 भाऊ उंदीर शोभणार. ते लोक आलेत केनियातून, दोन्ही भाव आलेत ते केनियातून. ऍक्च्युअली मध्ये त्यांना मागून घेतलं आम्ही केनियातून. सो आता निघालोय नाश्ता करायला. आणि आपल्याजवळ झाला एक सीट. ही आपल्या काकाच्या गाडीची चावी, संदीप काका. आणि त्याची गाडी आहे ना त्यांनी नवीन रिन्युएट केली आहे. सो ती झाली आहे सिल्वर कलरची, युनिकॉर्न आहे. आणि पप्पांनी तिला कुठेतरी पार्क केली आहे, समजत नाही कुठे. आणि बेन शोधतोय. कला आपल्या मित्राची मगाशी सांगितलं आहे. हे भाई चालू आपण नाश्ता करायला धर्मिल नाक्याला. वन साईड अन्नाचा वडा, पोहे, उपमा, शिरा सगळं भेटणार. गर्दी बघ, फक्त गर्दी. गर्दीचा काय विषयच नाही. हे कुठे काय खायचं आहे? मी तर आता बोलतो जॉब सोडून हेच केलं पाहिजे भाई. एक टिक्का लावूया आणि मेंदूवडे विकूया. चला. हा उंदीर आणलेत बाय. उंदीर आणलेत. मगाशी तुम्हाला सांगितलंय बघ. नाही दिसत नाही जाऊ ताम प्लॅटफॉर्म. मगाशी तुम्हाला सांगितलं ना भावानं आपल्या उंदीर नाही आणले तर त्याला उंदीर बनवणार. उंदीर बनायची क्वालिटी आहे की नाही? क्वालिटी. आणि बघ मगाशी तुम्हाला जसं सांगितलं इकडे त्याच्या समोर उभा दर्शन आर्ट. हे आपल्या भावाने एकदम प्रॉपर कलरिंग वगैरे करून आणले. डोळे बिळे एकदम प्रॉपर आहे. हे पण सगळे कलर मारलेत ना. ही कला आम्हाला घ्यायची असेल तर कुठे यायला लागेल? प्रभादेवीला कुठे? लॅम्बोर्गिनी शोरूमच्या समोर. लॅम्बोर्गिनी शोरूमच्या समोर यायचं. तुम्हाला कधी शाडू माती, POP, देवीची, गणपतीची मूर्ती हवी असेल भावाला भेटायचं. माती सगळं भेटणार. चलो आता आपण आधी नाश्ता बघूया काय करायला भेटतं. भाई मला आता समजते झेप्टोची आपला का डिलिव्हरी आली. हे झेप्टोवाले भाऊ आपल्या इथे नाश्ता करतात भाई. आपला आईस्क्रीमच नाही आला. मी पिशवी दिलेली. मी पिशवी दिलेली आहे का असं दिलं? मी नाही हे बाबा इथे वडापाव आहे. इथे वडापाव भेटतोय. अरे वडा तिकडे आहे रे बाबा. नाही रे इकडेच भेटतो. कांदे पोहे नाही माय मिस्टेक. आपण आलेलो दुसऱ्या स्पॉटवर अय्यप्पम लोअर पर आहे. नेहमीचा हा डिलायर रोड आहे. मला तर वाटतं इथे दुपारपर्यंत आपण वडा खायला चल तिकडे. मला तर वाटतं इथे नाही भेटणार. अशी गर्दी आहे. गर्दी अशी आहे ना की असं वाटतं ते फुकट भेटत आहे. असं वाटतं फुकट भेटतं बाई. सांगायचं बघ दुकान
फायनली तुझा मित्र पण आहे असाच आवाज आहे मित्र आवाज इथे दिसत ना व्हायचा भ्या वडासाठी लॅब टेस्ट तर एक नंबर आहे पण हा माहोल आहे माहोल कुठं भेटला नसता घरी झोपून भेटला नसता माहोल आता डिस्टर्ब करू नका प्लीज बस बस हे आता तुम्ही बघितलेले शॉर्ट जर तुम्हाला आवडले असतील ना तर नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. आता आपण आलो गणेशंकुलमध्ये आणि इथे तुम्हाला छोट्या मूर्ती मी दाखवल्या आणि तिथे मोठ्या मूर्तीचे सगळे आगमन सोहळे आहेत. आज रविवार आहे चालू आहे ऑलमोस्ट सगळे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आपण असं झालो फेरफटका मारायला आलो इथे आलो ते गणेश उत्सव म्हटलं ना की तुम्हाला किती जण काय अडवू दे काही करू दे गणेश उत्सव ही पार्टीमध्ये अजून मूर्ती बनते ही कधी बनेल ही मूर्ती अजून म्हणजे कारागिरांना मानलं पाहिजे दिवस रात्र म्हणजे अहोरात्र काम करतायत. आता जवळजवळ 8ची तारीख किती आहे आपल्याला गणेश उत्सव असतो जी तारीख येते आणि त्याच्यानंतर गणेश उत्सव सुरू होतो पण ह्यांचा गणेश उत्सव 3 ते 4 महिने आधी सुरू होतो आणि त्यांचा काम सुरू होतं म्हणून आपण साजरा करतो. 3 दिवस फक्त बाकी आहेत गणपती यायला तरी अजून गणपती बनतात. चलो कामासोबत भटकंती करून आपला हा व्लॉग इथे एंड करायची वेळ आली ते पण बाईकमधलं पेट्रोल संपवून. तर तुम्ही बघितलं आजच्या नाईट आऊटमध्ये आपण काय काय केलं. मग ॲक्च्युली मला ते पहिले व्लॉग काढता आले नाही कारण हे जे आपण डेकोरेशनचं काम करतो ना ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं आपण एक गणपती बाप्पाची सेवा म्हणून जसं आपल्याला टाईम भेटेल तसं करतो म्हणजे भरपूर दिवसापासून सुरू होतं तर ते व्लॉग करता आला नाही. बोललो आज जेवी सुट्टी आहे आमचं ठरलेलं की आम्ही आज येणार वगैरे आणि जाणार सगळं नाईट आऊटला. तर आपलं जेवढं दाखवायला आलं तेवढं तुम्हाला दाखवलं. तुम्ही त्यातनं काय एन्जॉय केलं काय नाही केलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल ना केलं तर खाली लाल कलरचं बटन आहे ते दाबा आणि एक थंब येतो खाली तो लाईक दाबा. काय माहिती आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर लाईक बटन दाबा जर नाही आवडली तर ते थंब खाली आहे ना ते बटन दाबा म्हणजे मला समजेल तरी की भाई मी व्लॉग केला पाहिजे की नाही केला.